राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अजित पवारांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। एक महत्त्वाची बातमी आपण बघतोय। राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेत। तसंच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरी बंगल्यावर दाखल झालेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात। सीमा आढे आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। सीमा, नक्कीच आपण जर बघितलं तर उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवली जाते आणि त्यापूर्वी आता घडामोडींना वेग आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। सकाळपासूनच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे माजी मंत्री आहेत, जे नेते आहेत, जे इच्छुक आहेत, ते लॉबिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहेत। एका पाठोपाठ एक नेत्यांची गर्दी अजित पवार यांच्या निवासस्थानी बघायला मिळत आहे। तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सुद्धा अजित पवार यांची भेट घेण्यासाठी, त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी त्यांच्या देवगिरी या निवासस्थानी दाखल झालेत। खरं तर गेल्या तासाभरापासून या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा सुरू असल्याचं बघायला मिळत आहे, अशी माहिती मिळते। त्यासोबतच राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील या चर्चेमध्ये सहभागी असल्याचं कळत आहे। त्यामुळे आता बघणं महत्त्वाचं असणार आहे की भेटीनंतर नक्की उद्या मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता जी वर्तवली जाते त्याचा मुहूर्त ठरतो का, हे नेते काही प्रतिक्रिया देतात का, हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। तर दुसरीकडे राष्ट्रवादीची महत्त्वाची नेते आहेत, ज्यांची वर्णी लागू शकते, जे इच्छुक आहेत, ते सुद्धा अजित पवारांची भेट घेण्यासाठी आता आपल्याला देवगिरी या निवासस्थानी यांना बघायला मिळत आहे। धनंजय मुंडे असतील, त्याचसोबत धर्मराम बाबा आत्राम, नरहरी झिरवळ हे सगळे नेते सकाळपासून अगदी आपल्याला अजित पवार यांच्या निवासस्थानी बघायला मिळत आहे। अगदी धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल आणि या सगळ्या बैठकीचे अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत।